हे असं करून चालणार नाही, तुम्ही पोलीस आहात. पोलीस असले तरी माणूसही आहेच ना. नाही, मला मान्य आहे की कुठलाच पोलीस आपलं कर्तव्य करताना मागे येत नाही, पण त्याचबरोबर तो त्याचे संस्कारही कधीच विसरत नाही. मला मान्य आहे हे सगळं करताना माझी जरा तारेवरची कसरत होते, पण एक मुलगी म्हणून आणि एक सून म्हणून ही तारेवरची कसरत करायला माझी वर्दी, माझी टीम आणि माझं कुटुंबच माझी ताकद बनतं. मग त्याच कुटुंबात एक गुन्हेगार सुद्धा दडलेला आहे, त्याची कल्पना आहे ना? इतके दिवस झाले तरी अजून काहीच कसं हाती लागलेलं नाही. खरं तर इतक्या दिवसांमध्ये काही ना काहीतरी हाताला लागायला हवं. कोणावर संशय? ती व्यक्ती कुठे लांब नाही, इथेच तुझ्या आजूबाजूलाच आहे. आपल्याला खूप अलर्ट राहावं लागणार आहे. नाही नाही नाही, मी तुमच्यावर अविश्वास दाखवते अशातला भाग नाहीये. युवराजचं हे प्रकरण आपल्याला डोई जड होणार आहे. नाही नाही, कोणावरही संशय नाहीये. त्या घरात कोणी तसं नाहीच आहे. म्हणजे आत्ता तरी तसं कोणी वागत नाही. ओके, मग त्यांच्या चेहऱ्यावरचा हा मुखवटा लवकरच उतरवायला हवाय. या घरात साधूच्या वेशात बसलेला सैतान एकदा सापडायला हवा, मग त्याच्याकडून खोऱ्याने पैसे घेता येतील. अगं तारणी फक्त निमित्त झाली आहे, कळतंय का तुला? मला कळतंय चेतनाताईंच्या नात्यातला आहे म्हणजे चांगला असेल मुलगा, पण चांगलाच असेल म्हणजे? अगं चांगलाच आहे मुलगा. हे बघ, तू 1 मिनिट तुझ्या डोक्यातला तारणीवरचा राग बाजूला ठेव आणि हा फोटो बघ. बघ बघ. नीट विचार कर. आपण बोलून पुढची बोलणी करून घेऊया. आपली काव्या खूप सुखात राहील. अगं अशी स्थळं ना शोधून सापडत नाहीत. अगं समोरून विचारणा झाली ना, मग आपण बघण्याचा कार्यक्रम करून घ्यायला काय हरकत आहे? अगं मालती, तू फक्त काव्याच्या सुखाचा विचार कर ना. आणि तारिणीमुळे जर काव्याचं भलं होत असेल, संधी पदरात पाडून घे ना. ठीक आहे, काव्याच्या सुखासाठी मी तयार आहे या सगळ्याला, पण माझ्या काही अटी आहेत. अट्टी काय? पहिली म्हणजे मुलगा केदारपेक्षा देखणा हवा. दुसरी, केदारपेक्षा हुशार हवा. आणि तिसरी म्हणजे केदारपेक्षा जास्त पगार हवा. पैशाचं एक वेळ होऊन जाईल, पण बाकी जरा कठीणच वाटतंय. काय म्हणालीस? हा, मी काही नाही म्हणाले. मी एवढंच म्हणते की त्या अटी शर्ती आपण नंतर बघूया ना. तू आधी मुलगा तर बघून घे. विचार कसला करताय? चालेल म्हणा सासूबाई. कोण सासूबाई? अगं आता होणारच ना तू सासूबाई. हा, काहीतरीच काय अरे दादा. लाजली मग कशी? अरे बापरे, काव्यापेक्षा हीच लाजते. हो, नाही ठीक आहे, आपण चेतनाताईंना कळवून टाकू. पण एक सांगते, हा, या सगळ्यात जर तारिणीने ढवळाढवळ केली तर मग बघा. काय झाली का झोपायची तयारी? तयारीच करत होतो. तू अशीच झोपणार आहेस? दूध पिऊन झोप. थँक्यू. थँक्यू तुला. मला का? सुमियाजीचा फोन आला होता. हा, त्या मालतीताई आणि माधवरावांशी बोलल्या आणि ते दोघं म्हणाले लवकरच बघण्याचा कार्यक्रमही करूया. काय? कोणाला बघण्याचा कार्यक्रम? काव्याला. काव्याला? तुला काय झालं शॉक बसायला? हो, असं काय करताय काकू? त्याची लाडकी मेहुणी आहे ना, आता तिचं लग्न म्हणजे तो एक्सायटेड तर होणारच. हो ना केदार? हो. देवकृपेने सगळं नीट घडलं ना तर सगळी धावपळ तुम्हाला करायची. हा, कराल ना? हो काकू. आणि आता तूही झोप शांतपणे. ब्रह्ममुहूर्तावर उठायचंय ना? हो. तारिणी,
खरंच थँक्यू. काकू थँक्यू काय हो. काय मस्त आयडिया आहे ना आपली. आता काही ब्रह्ममुहूर्तावर उठत नसते. ऑफकोर्स. काय माझं लग्न? मला नाही करायचं लग्न बिग्न. का नाही करायचं ग लग्न? त्या केदारचाच विचार चालू आहे का डोक्यात अजून? काय एवढं सोनं लागलंय त्याला काव्या? आई काय आई, केदारपेक्षाही चांगला असू शकतो तो. नाही माझ्या केदूपेक्षा कोणीच चांगलं नसू शकतं. त्या केदारची कौतुकं मला सांगू नकोस हा. त्याचा विचार डोक्यातून काढून टाक. हा मूर्खपणा बंद कर. शेवटचं सांगते. आता रडवू नकोस तू मला. मग तू एवढं खरं बोलायला भाग पाडू नकोस मला. अगं पण मला थोडा वेळ हवाय ना. किती वेळ काव्या, किती वेळ? या वेळापायी ना चांगलं स्थळ हातचं निघून जाईल. पण तूच म्हणतेस ना की नशिबात जो असेल तो मिळेल म्हणून. मग काय मग? त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागतो. असं बसून राहून नाही चालत. अगं नशीब स्वतःहून दार ठोठावतोय तर दरवाजा बंद करून कसली बसतीयस? अगं पण मी त्याला ओळखत नाही, काही नाही. मी कसं करणार त्याच्यासोबत लग्न? अगं पण कोण लगेच लग्न करायला सांगताय तुला? आधी दरवाजा उघड तरी, बघ त्याला, भेट त्याला. हळूहळू होईल ना ओळख. आणि त्यातून नाहीच आवडला तर दरवाजा बंद करायची मुभा आहे तुझ्याकडे. मला नको आहे ती मुभा. आणि मला मुभा द्यायची ना तुला तर तू जा. प्लीज जा. अगं ऐक माझं. अगं जा ना. आणि प्लीज. अगं तू सांग. नाही ऐकायचं. नाही ऐकायचंय.